तर एकीकडे सुनेत्रा पवारांच्या नावावर उपमुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का या सुद्धा चर्चा सुरू झाल्यात। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात। अजित पवारांच्या निधनाच्या 2 दिवसांनंतर शरद पवार सक्रिय। पवारांकडून बारामतीमध्ये प्रदूषण नीरा नदीची पाहणी तर ग्रामस्थांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या। दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी पहिली भूमिका होती जयंत पाटलांचं वक्तव्य। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बऱ्याच बैठका झाल्या। पालिका निवडणुकांनंतर निर्णय घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली। जयंत पाटलांची माहिती। ही भूमिका होती की अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती। पवार कुटुंबाला दुःखात न सावरण्यास वेळ दिला पाहिजे। उपमुख्यमंत्री पदासंदर्भात मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मला वाटतं या चर्चा करायला थोडा वेळ द्यायला पाहिजे होता, तरी या चर्चा घडायला लागलेल्या आहेत। म्हणजे पदाला किती महत्व आहे माणसाच्या आयुष्यापेक्षा हे आता सिद्ध व्हायला लागलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार। तर आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेण्याची शक्यता। शरद पवार या संदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनभावना, याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षश्रेष्ठी ठरवतील। पवार साहेब, सुनेत्रा वहिनी आणि तटकरेंनी या संदर्भात निर्णय घ्यावा, राजेश टोपेंचं विधान। तर दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही एक जनभावना सुद्धा आहे आणि दोन्ही पक्षांच्या वतीनं सुद्धा त्याबाबतचे प्रयत्न पूर्वी सुद्धा झालेले आहेत आणि याबाबतचा जो काही निर्णय असेल तर दोन्ही पक्षश्रेष्ठी ठरवतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांवर एकनाथ खडसेंची ही प्रतिक्रिया। दोनों राष्ट्रवादी साथ आएंगे, दोनों राष्ट्रवादी एक साथ आएंगे। सुनेत्रा पवार की सीएम बन सकती है। सुनेत्रा पवार जी को उपमुख्यमंत्री कौन पडला अजितदादांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं। झेडपी निवडणुका जाहीर झाल्यानं विलीनीकरण लांबणीवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ, पण नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यामुळे अजून तो निर्णय पुढे गेला। पण अजितदादांनी ठरवून ठेवलं होतं, अजितदादांनी त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करून ठरवलं होतं की 100% आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पाऊल उचलणं चालू केले होते। राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। तर अजित पवारांच्या निधनामुळे अर्थसंकल्प फडणवीस मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। अजित पवारांकडून काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात अर्थसंकल्पासंदर्भात बैठक। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी बैठकीत चर्चा। 8 तारखेपासून बैठकांचं आयोजन ठरलं होतं अशी ही माहिती।